नमस्कार, वेलकम टू एपिसोड 2. आज आपण जाणार आहोत कट्ट्यावरून देवगड बीचला. तर लेट्स बिगिन द जर्नी. तर आत्ता आपण आलो आहे घाडणीच्या पाण्यावर आणि देवगड बीचला जायला इथून आपण आता राईड घेणार आहे. समोर आहे देवगड निपाणी हायवे, NH66 पण बोलतात त्याला. तर चला लेफ्ट राईट नीट बघून हा राईट टर्न घेऊया आता अँड लेट्स स्टार्ट. याच हायवेवर आपल्याला सरळ सरळ जात राहायचं आहे आणि हाच हायवे एंड होतो देवगडमध्ये. कट्टा ते देवगड बीच जवळपास 8 किलोमीटरचं हे अंतर आहे. आता आपण पोहोचलो आहे जामसंडे मार्केट येथे. इकडचं दिरबादेवी मंदिर खूपच फेमस मंदिर आहे. पुढे त्या जो राईटला रस्ता जातो तो विजयदुर्गाला जातो आणि तिथून मुंबईलाही जाऊ शकतो जैतापूर मार्गे. मी येताना इनफॅक्ट इथूनच आलो होतो. तर फायनली आपण पोहोचलो आहे ऑलमोस्ट देवगडमध्ये. आता समोर सरळ गेल्यावर हा देवगड डेपो आहे आणि तिथून त्याच्या पहिलाच आपल्याला एक हा लेफ्ट घ्यायचा आहे आणि इथून सरळ आपण जाणार आता पवनचक्कीकडे. राईटला देवगड बस डेपो आहे. सरळ इथून एक राईट घ्यायचा आहे. जो लेफ्टला रस्ता आहे तो जातो तारामुंबरीवरून कुणकेश्वरला. तिकडे आपण एपिसोड 3 मध्ये जाऊच. आणि सध्या आपण जातो आहे पवनचक्की म्हणजेच विंडमिल्स बघायला. जवळपास 7 ते 8 फ्लोअर्स एवढ्या उंचीच्या बिल्डिंग्स असतात तेवढे हे उंच विंडमिल्स आहेत आणि फारच सुंदर दृश्य तिथून दिसते वरून देवगड बीचचं. पुढे येऊन एक फक्त छोटासा लेफ्ट घ्यायचा आहे आणि तुम्हाला आता समोरच मोठे मोठे विंडमिल्स फिरताना दिसत असतील. त्यापास समोर मोठमोठ्या विंडमिल्स इकडे दिसत आहेत आपल्याला ऑलरेडी. वाव. आणि ह्या सर्व विंडमिल्स आताही ॲक्टिव्ह आहेत. तर ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. एका बैलाने फुल शानमध्ये ते रोड ब्लॉक केलेला आहे आणि आपण आता चाललो आहे जवळजवळ त्या विंडमिल्सच्या. ॲक्च्युली पहिला इथे एवढा हा टुरिस्ट डेस्टिनेशन नव्हता म्हणून जास्त क्राऊड नसायचा. पण आता आय थिंक इथे प्रॉपर त्या लोकांनी गार्डन वगैरे बनवलं आहे आणि सुशोभीकरण केलेलं आहे ह्या जागेचं. तर चला लेट्स सी. फायनली इथे आपण बाईक पार्क करून पुढे निघून जाऊया. ओके वाव. पहिला हे असं गार्डन वगैरे इकडे काही नव्हतं. इकडे नॉर्मल कटडा होता जिथून तुम्हाला समोर डिरेक्ट बीच दिसायचं. पण आता एक फार सुंदर असं गार्डन वगैरे बनवलं आहे. चला आपण बघूया जाऊन इकडे. हे बघा हे पवनचक्क्या आहेत. ऑलमोस्ट हे 7 to 8 फ्लोअर्सच्या बिल्डिंग्स आहेत तेवढ्या हाईटच्या वाटत आहेत मला. आणि समोर हे ते पूर्ण गार्डन बनवलेलं आहे. आधी असं काहीच नव्हतं. आणि ते लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता फुल अरेबियन सीचा सीनिक व्ह्यू आहे मस्त एकदम. या गार्डनमध्ये असे इथे टेबल्स व चेअर्स बनवलेले आहेत जिथे बसून तुम्ही तुमचे स्नॅक्स व चहा वगैरे पिऊ शकता मस्त हा व्ह्यू बघत. आणि इथे मस्त असा हा पॅसेज बनवलेला आहे वॉक करण्यासाठी. आणि पुढे तिथे सरळ गेल्यावर आपण खाली बीचवर उतरू शकतो. हे बघा इथे असे फोटो वगैरे काढायला आपण स्पॉट बनवलेले आहेत आणि इथून पूर्ण बीच व्ह्यू दिसतो इथूनही. समोर जर तुम्ही त्या साईडला बघाल तर तिकडे तो देवगड फोर्ट आहे आणि मध्ये असं बीच आहे आणि या साईडला ह्या मोठमोठ्या विंडमिल्स आहेत. इथून एकदा वरती चढून आपण व्ह्यू बघूया कसा दिसतो आहे. इथे वरतून ही बीच समुद्र आणि फोर्टचा असा सुंदर व्ह्यू दिसतो. आपण खाली उतरूया आता. चला. हा इथूनच खाली जायला रस्ता आहे. पवनचक्कीच्या इथून तुम्ही खाली उतरून डिरेक्ट हा रस्ता बीचवर जातो. जर इथून वरून नाही आलो तर ॲक्च्युली बीचवर यायला खालून पण रस्ता आहे त्या साईडने. बाईक डिरेक्ट बीचपर्यंत येते. पण सध्या आम्ही या रूटने आलो कारण पवनचक्कीच्या इथून आलो. त्यामुळे हा लॉंगर रूट, नॉट लॉंगर रूट बट अदर साईड ऑफ द बीच, तिथून आपण खाली उतरतो. क्रिस्टल क्लिअर वॉटर जर बघायचं असेल तर तुम्ही इकडे नक्कीच या. आपण ही पाण्यात जरा 2 पाय बुडवून येऊया. तेव्हा तिथून आपण आता चालत चालत उतरलो आणि आता खूप पुढे आलो आहोत चालत आपण. तर इथे विचार करतो जरा पाण्यामध्ये पाय बुडवून येतो. लेट्स गो. पाणी तर खूप एकदम सुंदर होतं. आणि आता त्या साईडला बघा तो तिकडे देवगड फोर्ट आहे पण तेवढं डेव्हलप नाही आहे कारण महाराजांनी शत्रुपती एवढा लांब आलेच नाही. आणि त्या साईडला जर तुम्ही बघाल तर तिकडे पवनचक्की आहे तिथून जिथून आपण आलो मगाशीच. तर पवनचक्की आणि फोर्टच्या मध्ये असा सुंदर बीच आहे. तर तुम्ही सर्वांनी इथे येऊन हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. तो लहान मुलगा तिकडे एक फोर्ट बनवतोय ते बघून मला जरा माझ्या लहानपणीच्या आठवणी फ्रेश झाल्या थोड्या. सोम आणि मी इकडे लहानपणापासून येतो आहे आणि जर सोमने पण लहानपणी इकडे एक असाच किल्ला बनवला होता. त्याची एक जुनी क्लिप आहे माझ्याकडे, जुनी व्हिडिओ ती मी टाकतो, तुम्ही बघा ती जुनी क्लिप. सोम आता मी इकडे
देवगड बीचवर आलो आहे. समीर आता मला इकडे आणून गेलाय आणि आता इकडे पवन चक्की आहे, पाठी तिकडे देवगड फोड आहे आणि इकडे जेटस्की राईड आहे. मला वाटतं ते स्कुबा डायव्हिंग असणार आणि आता मी इकडे फोड बांधणार आहे. त्याची व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. बाय बाय. सर तेवढा काय बदलला नाही, म्हणजे बघितलं असेल सोहम फार बदललेला आहे आणि तो आता बारबार मला शूटिंगला असिस्ट करतोय. इकडे माझ्यासोबत आहे. इथे किल्ला बनवून काय सुंदर ब्लॉग केला होता, तुम्ही बघितला असेल. नक्कीच तो पुढे माझ्यावर अजून ब्लॉग्स करेल अशी मला इच्छा आहे. ओके नाही सोहम? इथे वरती पवनचक्कीपासून ते बीचच्या एंडपर्यंत झिप लाईनिंग ही अवेलेबल आहे. तुम्ही झिप लाईनिंगही करू शकता. आता सेफ्टीसाठी या लोकांनी ॲटलिस्ट 2 केबल्स यूज करायला स्टार्ट केलं आहे वाटते. बीचला लागूनच तिथे अजून एक असा पॅसेज बनवला आहे जिथे तुम्ही वॉक करू शकता. राईट साईडला फार सुंदर असा देवगड बीचचा व्ह्यू आहे आणि इकडे समोर पवनचक्की व फोर्टचा व्ह्यू आहे या साईडला. इथे वॉक केल्यावर मस्त असं रिलॅक्स फील होते आहे. पुन्हा आता एवढं चढावं लागणार आहे कारण बाईक जी आहे आपण ती वरतीच लावली आहे. डायरेक्ट बीचवरपर्यंत गाड्या येतात, बाईक्स पण येतात. त्यासाठी तुम्हाला पुढे हायवेवरून सरळ जाऊन त्या साईडला तिकडे यावं लागेल. तो रोड येतो तिकडे, थोड्या विचारून येऊ शकता. थोड़ी कैलोरीज बर्न करते हैं और चढ़ते हैं ऊपर. सोहम आणि मी आता इथे नाश्ता करायसाठी थांबलो आहे. इथून आम्ही आता आपण वडा बघा, इथून आम्ही घरी जाणार आणि एपिसोड 3 मध्ये आपण कुणकेश्वरला जाऊ. ते नक्कीच भेटू. बाय. मुंबई पुण्याचे रस्ते सोडा, माझ्या कोकणामध्ये तुम्ही वलवा गाडी.